मजूर टंचाईवर मात, इदलहोंडच्या भाऊराव पाटलांचा तुकडा पद्धत पॅटर्न. इदलहोंड ता खानापूर. कष्टाला कल्पकतेची जोड दिली की संकटसुद्धा मार्ग मोकळा करून देतात, हे सिद्ध करून दाखवलंय इदलहोंड गावचे प्रगतशील शेतकरी श्री भाऊराव तातोबा पाटील यांनी. आज शेती क्षेत्रासमोर सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे मजूर टंचाई. विशेषतः ऊस हंगामात वेळेवर तोडणी मजूर टोळ्या मिळणे म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखे झाले आहे. अशा परिस्थितीत खचून न जाता भाऊराव पाटलांनी आपल्या ऊसाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडा पद्धत अवलंबून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. टोळ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊसाचा हंगाम जोरात सुरू झाला, पण मजुरांच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांचे डोळे टोळीची वाट पाहून थकून गेले आहेत. आज येतील उद्या येतील या प्रतीक्षेत ऊसाचे वजन घटते आणि शेतकऱ्याचे नुकसान होते. हीच अडचण ओळखून भाऊराव पाटील यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा दिला. त्यांनी टोळीची वाट न पाहता उपलब्ध साधनांच्या मदतीने ऊसाची तुकडा पद्धतीने तोडणी करून तो साखर कारखान्याला रवाना केला. काय आहे ही तुकडा पद्धत? आजकाल मोठ्या हार्वेस्टर मशीन किंवा मोठ्या टोळ्या न मिळाल्यास ऊस लहान तुकड्यांमध्ये कापून तो ट्रॅक्टर किंवा वाहनांमध्ये भरला जातो. ही पद्धत प्रामुख्याने जिथे मजूर कमी असतात तिथे वापरली जाते. वेळेची बचत, टोळीच्या मनधरण्या करण्यात जाणारा वेळ वाचला, नुकसान टाळले. ऊस जास्त दिवस शेतात उभा राहिल्याने होणारी घट वाचली. स्वावलंबन, मजुरांच्या लहरीपणावर अवलंबून न राहता स्वतःच्या नियोजनाने काम पूर्ण केले. शेतकऱ्यांसाठी प्रेरणा. भाऊराव तातोबा पाटील यांचा हा निर्णय केवळ त्यांच्या शेतीपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक आहे. मजूर मिळत नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा उपलब्ध परिस्थितीत मार्ग काढणे हीच खरी प्रगती आहे, असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. आज इदलहोंड परिसरात त्यांच्या या धाडसी आणि कल्पक निर्णयाचे कौतुक होत आहे. फॅक्टरीला वेळेवर ऊस गेल्यामुळे त्यांना योग्य भाव तर मिळेलच, पण पुढच्या पिकासाठी रान मोकळे झाल्याने त्यांचे दुप्पट समाधान झाले आहे. खरंच भाऊराव पाटील यांच्यासारखे जिद्दी शेतकरीच आजच्या कठीण काळातील शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत.